गुड मॉर्निंग मित्रांनो, निप्पाण टू लडाख बाईक राईडच्या 17व्या दिवसामध्ये लडाखच्या गुलाबी थंडीमध्ये हातामध्ये गरम गरम कॉफी घेत आम्ही परत तुमच्या भेटीला आलेलो आहे. नेहमीप्रमाणे बाईकवर सामान लोडिंगचे काम चालू आहे. आमची बाईक ऑलरेडी तयार आहे. आम्ही फुल पॅकिंग करून ठेवलेलं आहे. बाईकचे सामान लोडिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आणि हा कोण गुंड? अरे हा तर मीच आहे. असं वाटायला बँक रॉबरी करायला चाललेलो आहे आम्ही आता इथून. स्टाइल के बारे में मजाक नाही भाई. लेह सिटीला बाय बाय म्हणत आम्ही आता खारदुंगला पासकडे चाललेलो आहे. आणि आमच्या रूमपासून एक शॉर्टकट आहे जो की आपल्याला सिटी बाहेर नेत आहे डायरेक्ट नुब्रा व्हॅली रोडला. सो आपल्याला सिटीत जायची गरज लागणार नाही आहे. बघू शकता राईट साईडला आपल्याला जगातील सर्वात सुंदर आणि एक पहाडामध्ये बसलेली लेह सिटी दिसते. आणि हा मेन रोड आहे जो की आपल्या सिटी बाहेर भेटलेला आहे, जो डायरेक्ट नुब्रा व्हॅलीला कनेक्ट झालेला आहे. मागे काही बाईक रायडर्स पण दिसत आहेत जे की नुब्रा व्हॅली किंवा खारदुंगला पासला आमच्यासोबत येत आहेत. नुब्रा व्हॅलीमध्ये खूप चेकपोस्ट भेटणार तुम्हाला. त्यापैकी एक म्हणजे समोर दिसतोय. आणि चेकपोस्टचा उपयोग तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. साधा सिंपल रूल्स आहे. चेकपोस्टचा उपयोग इतकाच आहे की तुम्ही मिस झाला किंवा तुम्ही एखाद्या संकटात अडकला तर त्या चेकपोस्टनुसार तुम्हाला कळते की तुमच्या जे रिलेटिव्ह वगैरे आहेत त्यांना कळते की हा माणूस कुठपर्यंत आला आणि कुठे गायब झाला. त्याच्यावरून शोध घेण्यासाठी हा चेकपोस्ट ठेवलेले आहेत. बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इथं मिसबिहेव केले जाते लोकांकडून इथल्या. तसं एक गोष्ट इथली क्लिअर करतो की तुम्ही तुमची पर्सनल बाईक असेल तरच ऑल ओव्हर इंडिया फिरू शकता किंवा लेह सिटीतनं नुब्रा व्हॅलीकडे जाऊ शकता. जर तुम्ही अदर स्टेटची व्हेकल किंवा बाईक वगैरे घेऊन आला तर लेह सिटीमधून बाहेर जायला तुम्हाला परमिशन नाही आहे. तिथून पुढचा प्रवास करू देत नाही तेथील कमिटी. कारण त्यांचेही बरोबर आहे, त्यांचा पूर्ण व्यवसाय किंवा त्यांचा रोजगार हे त्यांच्या टुरिझमवर चालतो. सो तेथील रेंटच्या बाईक घेऊन तिने पुढे जावं असं म्हणतात तुम्हाला. सो काळजी घ्या. येताना तुम्ही लेहमध्ये थांबा. लेहमधूनच बाईक किंवा कार रेंट करून पुढे जावा. त्याशिवाय तुम्हाला पुढे जाणे रिस्की ठरू शकते किंवा जाऊ देत नाहीत. अबे रोड कहा गया यार. म्हणजे लडाख ऑफ रोडिंग आहे मान्य आहे मला, पण जसं जसं आम्ही डोंगरात जातोय रोडच गायब होत चाललेला आहे. बघू शकता पूर्णपणे ऑफ रोडिंग दिसणार आहे आणि डोंगर चढतोय अशी फिलिंग येते आम्हाला. अक्षय रायडिंग करायला त्यामुळे मला काय काळजी नाही. जेव्हा मी करीन तेव्हा जरा केअरफुली करायला लागणार इतकंच. मगापासून एकाच रोडवर चाललो आहे पण रस्ता नेमका चालला आहे कुठे आणि काय बघालोय समोर आणि कशावरून चाललो आहे काही कळणं झाले. समोर फक्त डोंगर दिसायला आणि वाळवंटासारखी माती दिसाली आहे आणि त्यावरून बाईक मारत आम्ही चाललेलो आहे. नक्की खारदुंगला इकडेच आहे का नाही डाऊट यायला आहे मला आता सध्या. ऐक काय व्ह्यू आहे बघू शकताय. जरा कमी ढगात आलेलो आहे आम्ही आणि काय व्ह्यूचं काय बोलण्याचा अर्थच नाही थोडा. कारण का तुम्ही बघत असेल आणि आतून जाऊन मलाही म्हणायचं काय आम्हाला जवळत बसला हा. पण सिरियसली नक्की या इथं आणि या रोडचा फक्त आनंद घ्या. आणि तुम्ही ज्या ठिकाणावर हा व्ह्यू बघणार आहे तो एकमेव असणार आहे आणि लाईफमधला सगळ्यात बेस्ट मोमेंट असणार आहे तो. हा जरा डेंजरस रोड दिसतोय कारण का इथे रस्ताच मधनं ब्रेक झालेला आहे बघू शकताय. आणि इथे जर तुमचा बॅलन्स चुकला तर न्यूटनचा फोर्थ लॉ अप्लाय होणार आहे जो असणार आहे की तुमच्या शरीर खाली आणि आत्मावर. विदाऊट तिकीट वरचे तिकीट. सो बाईक राईड करणाऱ्याने फोकस फक्त रस्त्यावर ठेवावे आणि बाकीचे जे मागे बसले आहेत त्यांनी व्ह्यू एन्जॉय करावा. आणखी एक चेकपोस्ट आलेला आहे जो की आर्मीवाल्यांचा आहे. सो इथे आम्हाला एंट्री करून पुढे जायला लागणार आहे. चेकपोस्टमध्ये पूर्ण ग्रुपची एंट्री केलेली आहे आणि बाईकची एंट्री केलेली आहे. आणि इथून आमचा डे टार्गेट आहे हुंडर विलेज. त्यासाठी आम्हाला पहिला खारदुंगला पास करून जायला लागणार आहे. लडाखमध्ये भारतातील नाही तर जगातील सर्वात उंच माउंटेन हाय पास हिल स्टेशन आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे खारदुंगला पास. खारदुंगला पासला जायला तुम्हाला कंपल्सरी लेह सिटीमध्ये यायला लागते. तिथूनच तुम्हाला हा रोड भेटणार आहे. आणि हा रोड फक्त आणि फक्त 40 किलोमीटर आहे. लेह सिटीपासून खारदुंगला जे पास आहे ते फक्त आणि फक्त 40 किलोमीटर बसलेले आहे. पण हे 40 किलोमीटर पार करायला तुम्हाला 2 ते 3 तास लागतात. का लागतात ते तुम्ही अर्धा रस्ता बघितलेलाच आहे आता सध्या. आणि पुढचा रस्ता कसा असणार तेही दाखवतो. बघू शकता राईट लेफ्ट साईडला. मुळात पूर्ण भारतीयांनी BRO वाल्यांचे उपकार मानले पाहिजे किंवा त्यांचा आभार मानले पाहिजे.
कारण का त्यांनी अशा डेंजरस एरियामध्ये किंवा असे जंगल डोंगर दरी एरियामध्ये आपल्याला रोड प्रोव्हाइड करतात आणि ते इतके उत्तम आणि काम बघू शकताय कंटिन्यू काम चालू असते. कुठेही तुम्हाला रस्त्यावर म्हणजे दरड कोसळली किंवा काही प्रॉब्लेम असं काही दिसणार नाही. वेळोवेळी त्यांनी रिपेअरी करून आपल्याला ट्रॅव्हलिंग किंवा रायडिंगची सुविधा प्रोव्हाइड करत असतात 24 तास. कुठून आलो बघा आपण, दिसते काय, खालून इथपर्यंत आलेलो आहे आणि जो रस्ता असतो त्याच रस्त्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आता सध्या. आणि तुम्ही लडाखमध्ये आला आहे आणि तुम्हाला असं मस्त हवेमध्ये लडाखचा परेड फ्लॅग फिरतेला किंवा डौलाने उडतेला दिसला नाही आणि बघायला मिळालं नाही तर इथे येणे व्यर्थ आहे. बघू शकता काय खतरनाक दिसाले. अरे रस्त्यावर वाळू कोण टाकल्या, एक तर रस्ता दिसेना त्यात वाळू कोण टाकल्या कोण असतो. मला काय रिस्क घ्यायची नाही, सो मी उतरलेला आहे आणि अक्षरच गाडी मार म्हणलेलं आहे पुढे जाऊन. अरे बरोबर आहे, कारण इथं ब्लॉक्स घालत आहेत त्यामुळे वाळू लागत आहे कंपल्सरी. उगाच तुम्ही मला कोणाला नाव ठेवायला लावताय बघा, एके दिवशी मार खायला नक्की लावणार आहे. फायनली आम्ही खारदुंगला पासवर आलेलो आहे, जो की सी लेवलपासून 18,000 फीट उंच बसलेला आहे. लेह टू खारदुंगला पास फक्त आणि फक्त 40 किलोमीटर आहे. पण ह्या 40 किलोमीटरमध्ये तुम्ही डायरेक्ट 6,000 फीट उंच उडी मारता. स्टॉलमधनं डायरेक्ट बाल्कनीत आलेलो आहे आम्ही आणि बाल्कनीमध्ये इंद्रदेवाने AC फुल चालू केलेलं आहे. सो टेम्परेचर -2 आहे इथे आणि हवेची स्पीड बघून आमचा बॅलन्स हलला आहे, इतका हवा जोराने इथे चालू आहे. आमच्या टीमचे आणखी एक ड्रीम कंप्लीट झालेले आहे आज. सो आम्ही मस्त फोटो सेक्शन करणार इथे. खरं तर थंडीमुळे पूर्ण पॅक होतो आम्ही, पण आता फोटो सेक्शनसाठी पूर्ण डोक्यावरचे हेल्मेट किंवा मास्क वगैरे काढायला लागणार आहे. तसे काही यूट्यूबर म्हणतात की इथे 15 ते 20 मिनिटच थांबता येतात कारण ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते आणि कमी आहे मान्य आहे मला. पण तुम्ही 15-20 मिनिटांनी जास्त वेळ थांबू शकता आणि आजूबाजूला चहाची टपरी मॅगी वगैरे आहेत, त्यामुळे खात निवांत एन्जॉय करत इथे तुम्ही जो अनुभव आहे तो एन्जॉय करा. आम्ही तर 30 मिनिटं इथे थांबलेलो, त्यामुळे फोटो सेक्शन वगैरे केलेलं आहे, चाय कॉफी वगैरे झालेला आहे. स्वतः आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहे आणि जबरदस्त व्ह्यू आहे. आता आहे आम्ही सध्या 18,000 फीटवर, इथून आम्ही खालती जाणार आहे. तसे एक गोष्ट शेअर करतो तुम्हाला की सकाळी आम्हाला एक टीम भेटलेली जी की काल इथे येऊन गेली खारदुंगा पासला आणि त्यातील काही मेंबर्स आजारी पडल्यात. ऑक्सिजनचे त्यांना खूप इश्यू झाले ते, त्यामुळे त्यात निम्म्यातून परत गेले काही जण आणि त्यांनी आम्हाला भीती करत होती की सकाळी ते जाऊ नका, खूप तिथे टेम्परेचर कमी आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. ते आम्हाला काळजीपोटी सांगत होते, मान्य आहे, पण आम्ही जे गोल ठरवले ते अचीव्ह करणार आहे. त्यामुळे आम्ही आलो इथे. काय त्रास होतो तो फील केला, काही प्रमाणात त्रास नाही, कोणताही त्रास झालेला नाही, ऑक्सिजनचाही काही त्रास झालेला नाही. पण इथे येताना जी निसर्गाची किमया बघितलेली आहे किंवा निसर्गाचा जो अप्रतिम रूप बघितलेला आहे तो बघण्यासाठी तुम्ही खरंच इथे या. आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो की कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्हाला. तुमच्या मनात एक जिद्द ठेवा आणि तुम्ही बिंदास येऊन जावा. आणि मी अनुभवला आहे, अनुभव घेतल्यावर तुम्हाला ही गोष्ट शेअर करावी, त्यामुळे बिंदास येऊ शकता तुम्ही इथे. खारदुंगला पासला वन ऑफ द मोस्ट हायेस्ट मोटरेबल रोड पण म्हणतात. का म्हणतात ते तुम्ही थोड्या वेळा आधी बघितलं असतील आणि प्रत्येक बाईक रायडरचे स्वप्न असते ह्या पॉईंटला व्हिजिट करण्याची, जे की आम्ही आज कंप्लीट केलेलं आहे. 18,000 फीटवरून आता आम्ही 15,000 फीटवर आलेलो आहे. डिस्टन्स 10 किलोमीटर्स होता, पण 3,000 फीट आम्ही खाली आलेलो आहे आणि इथे थंडी जरा कमी वाजते कारण वरती भयानक थंडी वाजते, हात गारठत होता. इव्हन फोटो काढायला बी हात असं थरथरत होता आमचा. आणि सकाळपासून फक्त कॉफीवर आहे आणि दुपारचे 2 वाजलेले आहे. सो आता आम्ही इथं काहीतरी खाणार आहे, काही भेटते का पहिला बघतो आणि परत पोटपूजा करूया, नंतर पुढचा प्रवास करणार आहे आम्ही. फायनली अक्षयनं पण आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे जेवणासाठी. सो इथे थांबणार, काहीतरी खाणार आहे आता. त्यांना आणखी काहीतरी डिस्कशन करत आहेत, कदाचित थंडीचाच विषय असणार कारण का AC मधून आता जरासं आम्ही कूलरमध्ये आलेलो आहे. अरे इथे स्नोफॉल पडत आहे, बघू शकता तुम्ही. कॅमेऱ्यात दिसायला काय माहीत नाही, पण बारीक बारीक स्नोफॉल पडत आहे. आणि आणखी एक स्वप्न आमचे कंप्लीट होते जे की स्नोफॉल बघणे, कारण का ऊन इतकं आहे की इथं स्नोफॉल पडणं जरा कठीण होते. पण आज आम्हाला भेटलं आहे, आम्ही लकीच आहे म्हणायला पाहिजे. पहाडो की मॅगी, मला कळत नाही मॅगी का खात्यात, पण
इथे फक्त मॅगीच मिळते, मॅगी राजमा राईस एवढंच भेटणार आहे आणि मला मॅगी बेटर वाटते. सो आता आम्ही मॅगीवरच काम बघू आणि लागलं तर चहा बिस्किट खाऊ. पोटाला थोडा तरी आधार देतच राहू आपण. काय फायनली याक दिसलं राव. म्हणजे स्कूल बुकमधून डायरेक्ट बाहेर आल्यासारखे वाटते, कारण स्कूल बुकमध्येच फक्त वाचलं होतं की याक बर्फाळ प्रदेशात अडकतात आणि आज समोर दिसतात आपल्याला. पोटभर जेवण म्हणा किंवा जेवण म्हणण्यापेक्षा नाश्ता म्हणा, ते काय असेल ते करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आणि रस्ता इतका सुंदर आहे ना, म्हणजे अशा डेंजरस आणि जबरदस्त व्ह्यूमध्ये रस्ता तुम्हाला बिहारवाल्याने प्रोव्हाइड केलेला आहे. मुळात ना जन्नतला जायला एक चांगला मार्ग तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि तो रस्ता एन्जॉय करत किंवा तो रस्त्याचा अनुभव घेत आम्ही आता पुढे जात आहे. माझी प्रत्येक पालकांना एक रिक्वेस्ट होती की तुम्ही तुमच्या मुलांना वर्षात एकदा तरी कुठे ना कुठेतरी फिरायला घेऊन जावा. कारण कसं होते, भारतात इतकी सुंदर ठिकाणे आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाची एक काही ना काहीतरी हिस्ट्री आहे आणि ती हिस्ट्री तुमच्या मुलांना कळणे खूप गरजेचे आहे. आणि त्यांच्यामध्ये आत्तापासून तुम्ही ट्रॅव्हलिंगची आवड निर्माण केला तर पुढे जाऊन तो स्वतःला हॅपी ठेवणे आणि स्वतःला सक्षम करण्यात ते बिझी राहतील. आणि जितकं होईल तितकं मोबाईलपासून त्यांना लांब ठेवा. कारण माहीत आहे तुम्हाला कामामध्ये डिस्टर्ब होते किंवा तुमचे काम सोपे व्हावं ह्यासाठी तुम्ही त्यांना मोबाईल देताय, पण ती सवय खूप बेकार आहे. पुढे जाऊन ते ॲडिक्टेड होतात मोबाईलचे आणि मैदानी खेळामध्ये उतरत नाहीत, कधीच उतरत नाहीत. आत्ताची मुलं घराबाहेरच पडत नाहीत, त्यामुळे ते वीक होतात. त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग, मैदानी खेळ ह्याची आवड निर्माण करा आत्तापासून तुम्ही. राईट साईडला दिसते ती पूर्णपणे नुब्रा व्हॅली आहे. इथून हुंडर गावापर्यंत आपल्याला पूर्ण नुब्रा व्हॅली भेटणार आहे आणि समोरचे पर्वत ह्या रोडचे सौंदर्य आणखी खुलून देण्यासाठी भाग पाडत आहे. लडाखमध्ये 75% रोड तरी पूर्णपणे तयार आहेत आणि राहिलेले 25% रोड आता अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहेत. येत्या काही वर्षात तुम्हाला पूर्णपणे सर्वत्र रोड लडाखमध्ये तुम्हाला चांगले भेटणार आहेत. त्यामुळे थोडी कळ काढायला ना तुम्हाला. लडाखमध्ये येऊन पहाडो की मॅगी आणि पहाडोमध्ये डान्स केल्याने तर काय फायदा. आणि समोरून एक ग्रुप आला आहे, जबरदस्त व्ह्यू दिसतो आपल्याला. रोड आणि बॅकग्राऊंड दोन्ही मस्त असल्यामुळे अक्षयचा एक व्हिडिओ आम्ही शूट करत आहे, तो तुम्ही अक्षयच्या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन बघू शकता नंतर. ग्रुपमध्ये रायडिंग करताना इंटरकॉम घेणं खूप गरजेचं आहे असे म्हणतात, पण आमचे रूल्स सिम्पल आहेत की पुढचा 1 तास ड्रायव्हिंग करायचं आणि जिथं आहे तिथंच थांबायचं तुम्ही. त्यामुळे आम्ही मिस होण्याचे काही चान्सेस नव्हते. आत्ता आम्ही खालसार विलेजमध्ये आलेलो आहे आणि समोर आपल्याला स्तूपा दिसत आहेत. स्तूपा म्हणजे काय आणि त्याचे काय प्रकार असतात ते मी तुम्हाला पाठीच्या व्हिडिओमध्ये सगळे सांगितलेलं आहे. आणि इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे. लडाखमध्ये वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेलं गाव म्हणजे हुंडर गाव आणि हुंडर विलेजसाठी जाण्यासाठी पहिलं आपल्याला डिस्किट विलेजला पार करून जायला लागणार आहे. आणि डिस्किट विलेजमध्ये आपल्याला एक मोनेस्ट्री भेटणार आहे जिथे 108 फूट उंच बुद्धांची स्टॅच्यू वगैरे आहे. मुळात वाळवंट म्हणले की 50 डिग्री उष्णता असलेला पांढरा शुभ्र समुद्र आणि त्याच्या आजूबाजूला ना झाडी ना पाणी, फक्त आणि फक्त गरमीच असते. पण या सगळ्या गोष्टींना अपोज करणारा हा वाळवंट आहे जो की आपल्याला हुंडर अँड डिस्किट या विलेजमध्ये बघायला मिळतो. हा वाळवंट एरिया 7 किलोमीटर पसरलेला आहे आणि त्यामध्ये एका बाजूला हुंडर विलेज आहे आणि एका साईडला डिस्किट विलेज लागणार आहे आपल्याला. आणि सध्या आपण आता डिस्किट विलेजला चाललेलो आहे. आणि हे वाळवंट ऑलमोस्ट 12,000 फीट उंचीवर असल्यामुळे या वाळवंटाची इतकी उष्णता आपल्याला भासत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्या साईडहून शोक रिव्हर आपल्याला वाहतील दिसते, त्यामुळे येथील जे आजूबाजूचं वातावरण आहे तो हिरवेगार आहे आणि ते झाडी झुडपे आपल्याला बघायला जास्त मिळतात.
समोर दिसते ती डिस्किट मॉनेस्ट्री आहे आणि इथे आला तर ही मॉनेस्ट्री खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक गावात एक ना एकच पॉईंट आहे जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यामुळे एका दिवसात तुम्ही 2-3 विलेज आरामात व्हिजिट करून पुढे जाऊ शकता. मॉनेस्ट्री असून दे किंवा मंदिर असून दे, नाव वेगवेगळे आहेत पण काम एकच आहे की शांती प्रोव्हाइड करणे. आणि तिथे एक वाईब्स असतात जे तुम्हाला मनाला एक प्रकारे सुकून देऊन जातात कायम. समोर दिसलेला बोस स्टॅच्यू 108 फीट उंच आहे आणि हा अतिशय सुंदर आहे. खरं सांगायला गेलं तर या स्टॅच्यूचे निर्माण करण्याचा मेन उद्देश एकच होता की जगामध्ये शांतता आणि समृद्धी कायम राहावी यासाठी हा स्टॅच्यू निर्माण केलेला आहे. आणि या मॉनेस्ट्रीवरून आपल्याला डिस्किट विलेजचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो. बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि पर्वतांच्या रांगामध्ये छान बसलेले सुंदर विलेज आहे. अक्षय साहेब आपल्या फोटो सेक्शनमध्ये बिझी दिसतात. डिस्किट विलेजपासून 10 किलोमीटर हुंडर विलेज बसलेला आहे. सो आम्ही आता तिकडे जात आहे. दिवस मावळायच्या आधी हुंडर विलेजला पोहोचणे खूप गरजेचं आहे. सो वेळेच्या आधी आम्ही पोहोचायचा पूर्ण प्रयत्न करत आहे. समोर आपल्याला हुंडर विलेजचा गेट दिसत आहे, एंट्रन्स गेट. पण प्रॉब्लेम असं झालं आहे की दिवस मावळाला अजून थोडा वेळ आहे. सो आम्ही आज आता वाळवंट बघायला जाणार आहे, मग रूम शोधणार आहे. जीव मुठीत घेऊन नाईल रिव्हर क्रॉस करत ज्या गोष्टीसाठी हुंडर गाव फेमस आहे ती गोष्ट आम्ही बघायला चाललेलो आहे. इथे खूप प्रकारचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण अवेलेबल आहेत आणि जिथे बघाल तिथे इंडियन फ्लॅग आपल्याला बघायला मिळतील. खरं तर हुंडर विलेज 2च गोष्टीसाठी फेमस आहे. एक तर पांढरा शुभ्र वाळवंट आणि दुसरा म्हणजे डबल हम्पचे उंट जे की आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. ह्या 2च गोष्टी टुरिझमला इथे अट्रॅक्ट करतात आणि खरं तर यांची सवारी करू शकता तुम्ही. इथे आला तर तेही ट्राय करू शकता बिंदास. खरं सांगायला गेलं तर आज आम्ही खरंच खूप कष्ट आणि अफाट परिश्रम घेतले रूम शोधण्यासाठी. कारण रश खूप असल्यामुळे रूम्स कुठेही अवेलेबल नव्हते. खूप कष्टानंतर आम्हाला हे रूम्स भेटलेले आहेत. आणि इथे लाईटाचा थोडा इश्यू आहे. पूर्ण नुब्रा व्हॅलीमध्ये आधी रूम्स बघून घ्या तुम्ही. आणि एक टिप म्हणजे नुब्रा व्हॅलीमध्ये पूर्ण नुब्रा व्हॅलीमध्ये फक्त संध्याकाळी 6 ते 11 लाईट असतात, दिवसभर लाईट नसत्या. त्यामुळे तुम्ही जर इथे येण्याचा प्लॅन केला तर कंपल्सरी बॅटरी बॅकअप किंवा पॉवर बँक सोबत घेऊनच या. आणि रूम बघू शकता किती खतरनाक भेटल्या आणि याचा बाहेरचा व्ह्यू पण जबरदस्त आहे. उद्या मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो. आता आम्ही गरम गरम जेवण करून मस्तपैकी रेस्ट करणार आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. नेहमी हसत खेळत राहा. जय शिवराय.